आमच्याकडे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एक परदेशी पाहुणे जेवायला आले. आम्ही त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्यांचे वडील हे परदेशी आणि आई या भारतीय होत्या. त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल कुतूहल होते. आम्ही त्यांना जेवायला बसवले. देवाचा नैवेद्य आम्ही सगळे खात असल्यामुळे आम्ही केळीच्या पानामध्ये जेवायला बसलो. जेवताना ते म्हणाले की नैवेद्य म्हणजे काय आणि आपण केळीच्या पानामध्येच का जेवायला बसलोय बरं? ते म्हणाले की मी हा प्रश्न अनेक भारतीय लोकांना विचारला, पण कोणीच मला नीट असे उत्तर दिले नाही. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना देखील हे माहिती असेल की आपण केळीच्या पानामध्ये का जेवतो आणि देवाला नैवेद्य का दाखवतो. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की आपण नैवेद्य का दाखवतो. आपल्या सनातन धर्मात नैवेद्य अर्पण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नैवेद्य म्हणजे केवळ देवाला अन्न देणे नव्हे, तर तो भक्ती, समर्पण आणि कृतज्ञतेचा भाग आहे. शास्त्रानुसार देवाला अर्पण केलेल्या अन्नाला नैवेद्य असं म्हणतात आणि देवाने स्वीकारल्यानंतर जो भक्तांना मिळतो त्याला प्रसाद असं म्हणतात. नैवेद्य हा ईश्वराप्रती आपल्या भक्तीचे माध्यम आहे. ते आपल्या अहंकाराला म्हणजे मीपणाला नष्ट करून देवाप्रती समर्पण भाव विकसित करण्यास मदत करते. सात्विक अन्न हे दैवी ऊर्जा बनवते. नैवेद्य दाखवल्यानंतर ती सामायिक केली जाते आणि त्याच्यामुळेच सामान्य अन्नाचे रूपांतर हे प्रसादामध्ये होते. व्यक्तीच्या जीवनशक्तीला म्हणजेच प्राणांना वैश्विक शक्तीसह जोडण्याचं काम हे अन्न परब्रह्म करत असते. नैवेद्य दाखवल्यामुळे अन्न शुद्ध आणि पवित्र होते, जे आपल्या शरीरासोबतच मन आणि आत्मा शुद्ध करते. जे अन्न आपल्याला मिळते ते केवळ देवामुळेच मिळते ह्या भावनेतून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवण्याचे काही नियम देखील आहेत, तर त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ. नैवेद्य दाखवण्याचा सर्वात पहिला आणि मोठा नियम की नैवेद्याचं ताट हे नेहमी वेगळं असावं. ते रोजच्या वापरातील नसावं. कारण आपण घरात कोणतंही ताट जेवणासाठी वापरतो आणि तेच ताट स्वच्छ धुतल्यानंतर त्याच ताटामध्ये जर आपण नैवेद्य दाखवत असू ते चुकीचं आहे आणि हाच नियम सर्वांना पाळता येत नाही. म्हणूनच आपण केळीचे पान नैवेद्य म्हणून वापरतो. केळीचं झाड हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे. केळीच्या झाडाचं प्रत्येक अवयव, प्रत्येक गोष्ट ही कोणत्या ना कोणत्या वापरासाठी उपयोगी असते. केळीच्या पानामध्ये नैवेद्य दाखवल्याचं कारण असं आहे की त्या पानामध्ये, त्या पात्रामध्ये आधी कोणीही अन्न प्राशन केलेलं नाही. ते संपूर्णपणे पवित्र, निर्मळ आणि शुद्ध असते. केळीचं पान हे कोणीही उष्ट केलेलं किंवा अपवित्र केलेलं नसतं. ते पान संपूर्णपणे शुद्ध असल्यामुळे आपण केळीचं पानच देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी वापरतो. जर कधी कधी तुम्हाला केळीचं पान मिळालं नाही तर पानांच्या पत्रावळीमधील देखील तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता, कारण पत्रावळी देखील ही कोणीही वापरलेली नसते. नैवेद्य दाखवण्याचा दुसरा नियम असा आहे की जर तुम्ही पण प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचं पानच ठेवत असाल तर ते चुकीचं आहे. आपण ज्या देवाला नैवेद्य दाखवतोय त्या देवाच्या आवडीची वनस्पतीच त्या नैवेद्यावर ठेवायची असते. म्हणजे समजा जर आपण विष्णूचं किंवा विष्णूच्या एखाद्या स्वरूपाला नैवेद्य दाखवत असू तर त्याच्यावर तुळशीचं पान ठेवतो, पण जर आपण गणपतीला नैवेद्य दाखवतोय तर त्याच्यावर दुर्वा ठेवावा. आणि तसंच महादेवाला जर आपण नैवेद्य दाखवतोय तर त्यावर एखादं छोटंसं बेलाचं पान ठेवावं. देवाला नैवेद्य दाखवण्याचा पुढचा नियम असा आहे की नैवेद्य हा नेहमी शुद्ध, ताजा आणि सात्विक असावा. हस्तगिरी महात्म्यानुसार अज्जहेने तु नैवेद्यम असुराना निवेदकम तस्मात् सर्व प्रयत्नेन अज्जयुक्तम निवेदयेत. ज्या नैवेद्यावर गाईचं तूप नसते तो नैवेद्य शुद्ध नसतो. म्हणून नैवेद्यावर थोडेसे का होईना तूप घालावे आणि नंतरच तो देवाला नैवेद्य दाखवा. त्याचा पुढचा नियम असा आहे, देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याला तसाच उघडा ठेवू नये. भार्गव पुराण असे सांगते, धर्तव्यम न चिरम चाग्रे यत् पुराविनी वेदितम. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्याला झाकून ठेवावे. कधी कधी आपल्याला कळत नाही की नैवेद्य किती काढावा. लोगांक्षी स्मृतीनुसार प्रस्थानुन्या प्रकर्तव्याः पुरुषाहार मात्रकाः या वचनानुसार एक व्यक्ती आरामात जेवून त्याचं पोट भरेल
तितका नैवेद्य असावा. पण आपण बनवलेले सर्व पदार्थ, जे पदार्थ आपण जेवणार आहोत, ते पदार्थ त्याच्यामध्ये आठवणीने ठेवावे. ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या सर्व सिद्धांत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.